राजकारण तापलंय। राहुल गांधींनी आता यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र शब्दात टीका केली। भंडाऱ्यातील पवनी तालुक्यात सावरला इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या शोभायात्रेत गावातील महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली। भक्तीच्या गजरात ही शोभायात्रा पार पडली। मंडणगड तालुक्यात न्यायालयाचे स्वप्न 54 वर्षांनंतर पूर्ण झाले। या न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन आज होतंय। या ठिकाणी 1000हून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी गेल्या 2 दिवसांपासून इथं दाखल झाले। नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे दिशा कार्यक्रमांतर्गत विशेष कार्यक्रम राबवण्यात आला। मूल्यमापनात कमी कामगिरी दर्शवणाऱ्या 16 शाळांतील 32 शिक्षकांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम आयोजित केला होता। छत्रपती संभाजीनगरात उस्मानापुरातील त्रिशरण नगरमध्ये विद्युत मोटरचा शॉक लागल्याने विवाहितेचा मृत्यू झाला। घरातील विद्युत मोटर सुरू करताना ही घटना घडली। यावेळी महिला गंभीर जखमी झाल्याने कुटुंबियांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले। संभाजीनगरातील कन्नड तालुक्यातील मुंडवाडी येथे एका 35 वर्षीय शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। शेतकऱ्याच्या 1.5 एकर शेतातील मका पीक अतिवृष्टीमुळे गेल्यानं हताश होऊन आत्महत्या केली। राहुल सोनवणे असं या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मासळ ते बेलाटी मार्गाची दुरावस्था झाली आहे। मागील काही वर्षात प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होतं। नागरिकांना रस्त्याच्या कडेनं वाट शोधावी लागत असल्यानं नाहक त्रास सहन करावा लागतोय। गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ वाघाला रेस्क्यू करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूला वाघ दिसल्याने एकच खळबळ उडाली होती। माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि वन विभाग घटनास्थळी दाखल होत काही तासातच वाघाला जेरबंद केलं। वर्ध्याच्या काचनूर गावात शेतकऱ्यांच्या मेहनतीवर डुकरांनी हैदोस माजवलाय। सौरभ पुणेवार या शेतकऱ्याच्या शेतातील कापसाचं पीक डुकरांनी नष्ट केलं। अतिवृष्टी, कीड आणि आता डुकरांचा उपद्रव अशा तिहेरी संकटात शेतकरी अडकले। भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ वनपरिक्षेत्राअंतर्गत देवरी बीटमधील मेहरगाव इथं खवल्या मांजर आढळून आलं। याची माहिती वन विभागाला देण्यात आली। घटनास्थळी वन विभागाचं पथक तात्काळ पोहोचत खवल्या मांजराला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडलं। छत्रपती संभाजीनगराच्या वैजापूर तालुक्यात पोहण्यासाठी गेलेल्या 2 शाळकरी वर्गमित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। मयूर मोईन आणि साहिल झाटे अशी मृतांची नावं आहेत। वैजापूर तालुक्यातील महालगाव इथल्या शाळेत इयत्ता 10वीच्या वर्गात ते शिकत होते। तुळजाभवानी मंदिर सुट्ट्यांच्या दिवशी 22 तास मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय। तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी होणारी भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेत मंदिर संस्थांकडून निर्णय घेण्यात आला। सांगलीच्या येतवडे खुर्दमधील वारणा नदीपात्रात मगरीचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। निलेवाडी गावात जाणाऱ्या पुलाजवळ मगरीचा मुक्त संचार असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। खेड तालुक्यातील जालिंदर नगर शाळेने इंग्लंडमध्ये झालेल्या T4 एज्युकेशन स्पर्धेत जगात पहिला क्रमांक पटकावलाय। या यशामागे असलेल्या दत्तात्रय वारे गुरुजींची नुकतीच प्रस्तावित बदली मावळ तालुक्यातील दुर्गम भागात झाल्यानं शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठली आहे। हिवरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची कमतरता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक पातळीवर मागणी नोंदवण्यात आली। शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतोय। शिक्षकांची भरती करणं आवश्यक असल्याचं म्हटलंय। पालघरमध्ये महिलेला चादरीच्या डोलीतून घेऊन जाण्याची वेळ आली। रुग्णालय गाठण्यासाठी कुटुंबाची 1.5 किलोमीटर पायपट झाली। अनेक वर्षांपासून पर्यायी रस्त्याची निर्मिती करण्याची स्थानिकांची मागणी असून प्रशासन मात्र लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतायत। पंढरपुरात 9 वर्षीय दिव्यांग मुलाचा आईनं आत्महत्या केली। मुलाचं दुःख पाहवत नसल्यानं विहिरीत उडी मारून जीवन संपवलं। नंदुरबारच्या कोंडाईबारी घाटात मोठा अपघात झाला। भरधाव ट्रकनं 20 मेंढ्यांना चिरडलंय। या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं। महाड शहरात राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप,
यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरातील बनावट नोटा प्रकरणात पोलीस कर्मचारीच मास्टरमाइंड असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी आरोपी हवालदार इब्रार इनामदारचं निलंबन करण्यात आलं.